जय श्रीराम। आज आम्ही हांगासर नॉर्थ गोवा कलेक्टर ऑफिसा कडेन म्हणजे राष्ट्रपतीजीक एक निवेदन दिवपाक येयल्लें कलेक्टरा मार्फत आफ्टर जे वक्फ अमेंडमेंट बील हाडला ताच्या उपरांत जे कितें वेस्ट बेंगलान जी हिंसा सुरू जाल्ली आसा म्हणजे थंयसर अशें पिक्चर केल्लें आसा की ते पर्टिक्युलर खंयच्या हिंदू धर्माच्या लोकांनी हाडलेलें बील आसा आनी एक खंयचो तरी समुदाय म्हणजे द्वेश पसरपाक थंयसर दंगे सुरू केल्ले आसा, जाळपोत सगळी सुरू केल्ली आसा, पब्लीक प्रॉपर्टीची नासधूस आनी जितले थंय मिडियार दिसता तेज्यावन ते खूब प्रमाणान थंयसर मोठ्या प्रमाणान चालू आसतलें की मिडियाक सुद्दां म्हाका दिसना थंय कितें अलावड करता आसतलें वचपा खातीर आनी थंयसले सरकारान कितें दोळे धापून थंयसर बंद करून दवरलेलें आसा आनी सगळें तें चालूच आसा। सो त्या खातीर आयज आमी अख्खे देशभर हो अशें प्रदर्शन केल्लें आसा म्हणजे राष्ट्रपतीक थंयसर एक निवेदन की बेगींतल्या बेगीन थंय राष्ट्रपती राजवट लागू करची आनी जी कितें हिंसा आसा ती बेगींतल्या बेगीन थंय थांबोवची। जे पॅरामिलिटरी फोर्सीस नॅशनलाच्यो आसा त्यो वचोन थंयसर हीच आमची एक मागणी आसा। त्या खातीर बजरंग दल आनी विश्व हिंदू परिशद आयज हांगासर कलेक्टर लेटर दिवपाक आयिल्ले। जय श्रीराम। जशें आतां सांगलेलेंच आसा की आमी ऑलरेडी लेटर दिवपाक येयल्लेले जी आयज हिंसा चालू आहा बंगालान आतां पळोवंक गेल्यार आमी म्हणटा की आमचे बेंगॉल इज पार्ट ऑफ इंडिया, बट आतां बेंगॉलान इतले बांगलादेशी घुसपेट भितर सरलेले आसा। आतां जी रोहिंग्या जे इतले सरलेले आसा आमकां आयज कळना की आतां जी हिंसा चालू आहा तितून तेंचो पासून कितलो हात आसतलो तो। आयज आमचे हिंदूंचे थंयसर अशे हाल जाता आनी जो लोकल गव्हर्मेंट आसा ते कांयच करूंक सोदना म्हणून खंय ना खंय आमचे प्रेजिडेंटान थंयसर हस्तक्षेप घेवन थंय भितर सरोन ही जी सगळी हिंसा चल्ला ती सगळी बंद करूंक जाय। वक्फ बोर्डाक जेन्ना हे सगळो जो अमेंडमेंट हाडलेलो तेन्ना आमच्या देशाच्या हिता खातीर म्हणून हाडलेलो। इवन समज कितें इश्यूज आसले तो सिस्टमॅटिकली कोर्टान वचोन जावं कशें तेंच्यांनी पिसफूल हें करून मात आयज काल पिसफूल प्रोटेस्ट म्हणटा तेजो मिनिंगूच चेंज जाल्लो आसा। हो पिसफूल प्रोटेस्ट करून तेंच्यांनी थंयसर लोकांची घरां जाळलेलीं आसा, लोकांक मारलेले आसा। आयज आमकां जे खबर आसा ते मे बी एक 5% to 10% थंय इतलें कितें जाल्लें थंय लोकांक भितर सरोंक मेळना, वचोंक मेळना, मिडियाक पासून वचोंक मेळना, पळोवंक मेळना। म्हणून खंय ना खंय आमचे राष्ट्रपतीन थंयसर एक राष्ट्रपती शासन करून हें सगळें चेंज करचें म्हणून एक आमची मागणी आसा। धन्यवाद। नमस्कार। आज आम्ही आमची विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल दोन्ही संघटन मिळून आता पणजी कलेक्टराक आम्ही आवेदनपत्र दिवपाक गेल्ले। तुमकां सगळें खबर आसतले वेस्ट बेंगॉलान कितें चल्लें, पण तशेंच आमचे बांगलादेशान कितें जाल्लें म्हण आतां सांगपाचें गरज ना। सेम सिच्युएशन आतां वेस्ट बेंगॉल चालू जालें, पण हेची बद्दल तुमकां कितें सांगूंक जाय, कितें सांगून कितें फायदो आसा म्हणून ते क्वेश्चनींग आसा हिंगा। कितें फायदो कितें, कोणाक कितें सांगून फायदो कितें। एक्चुअली कितें घडलां थिंगा सरकार 100% मुस्लीमांक सपोर्ट करता, तेका लागून हें घडलें। हें घडोवन उपकारना म्हणून कितें करूंक जाय, आमची सेंट्रल गव्हर्मेंट प्रेसिडेंटाक प्रेशर घालून थिंगा प्रेसिडेंट रूल हाडूंक जाय। केन्ना पासून प्रेसिडेंट रूल थिंगा हाडूंक जायना तेन्ना पासून आमची हिंदू थिंगा सेफ ना। ते सेफ ना म्हणल्यार ते हिंदूची थिंगा पालयन करपाक स्टार्ट जालें। पळया तुमी वेस्ट बेंगॉलान कशी ते हिंदूक मारून घर उजो घातलें आनी शॉपाक उजो घातलें, चेडवाची रेप जाले, आवय भयणीची रेप जाले आनी ते जितो मारले, ते भुरग्यांक मारता आनी ते कलमा वाचा तुमी नमाज करूंक जाय म्हणून ते प्रेशर करता। ते सिच्युएशन हिंगा स्टार्ट जालें वेस्ट बेंगॉलान। पण वेस्ट बेंगॉलान ते हे स्टार्ट जालें हे ते जावन उपकारना, तेका लागून प्रेसिडेंट रूल हाडूंक जाय तेन्ना ते प्रॉब्लम सॉल्व जातली। दुसरी वक्फ बोर्डाक लागून हे सगळे लफडे चालले। वक्फ बोर्ड कोणी हाडल्या, RSS हाडला आनी विश्व हिंदू परिशदेन हाडला ना, खंयची हिंदू संघटन हाडला, गव्हर्मेंट हाडला। गव्हर्मेंट हाडला तेका सिस्टम आसा। बाबा तुमी कोर्टान वचा, तुम्ही लिगल नोटीस इश्यू करा, लिगल सिच्युएशन तुम्ही ॲक्टिव्ह जावा आणि ते प्रोटेस्ट करा। हेच्या बद्दल तुम्ही हिंदूक मारता म्हणल्यार कितें, ते हजारो वर्षांनी हिंदू असे रस्त्यारच पडले, कोणी येवन मारूंक जाता, कोणी कितें करूंक जाता, कितें करूंक जाता। म्हाजी म्हणप येते, म्हाजी म्हणप आनी आमची सगळे संघटनाची म्हणप कितें, हे आमची सेंट्रल गव्हर्मेंट प्रेशर हाडूंक जाय आनी वेस्ट बेंगॉलान प्रेसिडेंट रूल घालूंकूच जाय, नाजाल्यार ते हिंदू सेफ जायना।